नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 10 हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच 10 आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या सराव प्रश्नसंच 10 मधील पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा कोणाला असतो विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार? अध्यक्ष याला अधिकार असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली? तर बघा किती वेळा लागू करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 3 वेळा, म्हणजे 3 वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट हे लागू केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालीलपैकी कोणती? तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोण आहेत बघा उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही 2 पदे भूषवणारी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे आर व्यंकटरामन हे भूषवणारे व्यक्ती आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कलम 14 ते 18 मध्ये भारतीय नागरिकांच्या टिंब अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे। तर बघा कोणत्या अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे? कलम 14 ते 18 मध्ये भारतीय नागरिकांच्या समतेचा अधिकाराचा समावेश हे करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? तर बघा कोणता ग्रंथ लिहिलेला आहे लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गीता रहस्य हे ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अफजल खानाचा वध कोठे झाला? तर बघा कोठे झालेला आहे अफजल खानाचा वध विद्यार्थी मित्रांनो? दिलेल्या ऑप्शन्सपैकी प्रतापगड या ठिकाणी अफजल खानाचा वध झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर बघा कोणत्या किल्ल्यावरती झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म? पुरंदर या किल्ल्यावरती झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर बघा कुणी केले होते मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिला? तर बघा कुणी लिहिलेला आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर बघा कधी केलेली आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना? 24 सप्टेंबर 1872 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली आहे। हे प्रश्न प्रामुख्याने तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये वारंवार प्रत्येक शिफ्टला विचारण्यात आलेला होता बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर बघा कोण आहेत 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो केव्हा साजरा केला जातो? या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस हे साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था कोठे आहे? तर बघा कोठे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे खडकवासला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा कोण आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी हे काय आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत आणि चीन यांनी पंचशील करारावर सह्या कधी केल्या? तर बघा कधी केलेल्या आहेत भारत आणि चीन यांनी पंचशील करारावरती सह्या? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 1954 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारत आणि चीन यांनी पंचशील करारावर सह्या केल्या आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतीय धवल क्रांतीचे जनक कोण? तर बघा कोण आहेत भारतीय धवल क्रांतीचे जनक? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे डॉक्टर V.S. कुरियन हे भारतीय धवल क्रांतीचे जनक आहेत. तर हरित क्रांतीचे जनक कोण आहेत बघा? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणतं एकक आहे जे की समुद्राच्या पाण्याची खोली मोजतो? फॅदम हे एकक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हिरा व ग्राफाइट हे टिंब या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले आहेत. तर बघा कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले आहेत? हिरा व ग्राफाइट. कार्बन या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? तर बघा कोण आहेत प्रामुख्याने हायड्रोजन बॉम्बचा जनक? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे एडवर्ड टेलर हे हायड्रोजन बॉम्बचा जनक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नियोजन आयोग ही टिंब स्वरूपाची संस्था होती. तर बघा कोणत्या स्वरूपाची संस्था होती नियोजन आयोग ही? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सल्लागारी, म्हणजे नियोजन आयोग ही सल्लागारी स्वरूपाची संस्था होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एल्दरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा कोणत्या नदीवरती आहे प्रामुख्याने? एल्दरी धरण पूर्णा या नदीवरती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती डोंगररांगा स्थित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणती डोंगररांगा स्थित आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरती? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सातपुडा ही डोंगररांगा स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर बघा कोणता आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा? अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोनही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर बघा कोणतं पीक आहे जे खरीप आणि रब्बी या दोनही हंगामामध्ये घेतले जाते? ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका मुद्रकाने एका पुस्तकावर पान क्रमांक घालताना एकूण 2352 अंक वापरले तर त्या पुस्तकाला पाने किती? तर बघा किती असतात त्या पुस्तकाला पाने? प्रामुख्याने 820 इतकी पाने आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 4.5 किलोग्रॅम लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक पिशवी याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो विश्लेषणात्मक गणिताचे प्रश्न आपण जर घेतलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन आणि उत्तर या ठिकाणी घेण्यात आलेले बघा. तर बघा किती पिशव्या तयार होतील या प्रश्नामध्ये? 25 इतक्या पिशव्या हे प्रामुख्याने तयार होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 4 उरते व 7 ने भागल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती? तर बघा कोणती संख्या आहे ती? प्रामुख्याने 6 ने भागल्यास बाकी 4 उरते आणि 7 ने भागल्यास 5 उरते ती संख्या 40 ही संख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गौरवचा जन्म शुक्रवारी दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? तर बघा कोणत्या वारी आला असेल तिचा तिसरा वाढदिवस? मंगळवार या वारी आला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जर 15 अधिक 23 बरोबर 11 तर 22 अधिक 32 बरोबर 10 तर 42 अधिक 36 बरोबर किती? तर बघा किती येतो? 42 अधिक 36 बरोबर 26 हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिवानीचा परिचय देताना विजयने म्हटले तिचे वडील माझ्या वडिलांचे एकुलते एक मुलगा आहे तर मग विजयचं शिवानीशी नाते काय? तर बघा काय नातं होतं विजयचं शिवानीशी? वडील हे नातं होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर बघा विसंगत घटक कोणता आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. बघा 240 हे काय आहे, विसंगत घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती. तर बघा कोणती आहे, दिलेल्या ऑप्शन्सपैकी सर्वात लहान मूळ संख्या 2 ही काय आहे, सर्वात लहान मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका रांगेत पहिल्या मुलानंतर एक मुलगी, दुसऱ्या मुलानंतर 2 मुली, तिसऱ्या मुलानंतर 3 मुली, अशा प्रकारे रांगेत 22 मुलं उभी आहेत, तर रांगेत फक्त मुली किती. तर बघा किती होतात प्रामुख्याने रांगेमध्ये एकूण मुली, फक्त मुली 275 मुली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ये शहर बी शहरांच्या ईशान्येला 20 मैलावर आहे आणि सी शहर बी शहराच्या वायव्येला 20 मैलावर आहे, तर सी शहर म्हणजे सी शहर ये शहराच्या कोणत्या दिशेला आहे. तर बघा कोणत्या दिशेला आहे, प्रामुख्याने पश्चिम या दिशेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घड्याळाचा तासकाटा एका तासात किती अंश फिरतो. तर बघा घड्याळाचा तासकाटा एका तासामध्ये किती अंश फिरतो, 30 अंशापर्यंत, म्हणजे घड्याळाचा तासकाटा हे एका तासात 30 अंश फिरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा गुणाकार 720 असून त्याचा मसावी 4 आहे, तर त्या संख्याचा लसावी काय असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या संख्याचा लसावी काय असणार आहे. बघा 180 हे काय आहे, त्या संख्याचा लसावी असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्याच्या शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते, तर शिक्षकाचे वय किती वर्ष असेल. तर बघा किती वर्ष असणार आहे, शिक्षकाचे वय 33 वर्ष असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील मालिका पूर्ण करा. तर बघा BD, DH आणि GB. तर बघा टिंब जागी कोणता येतो मालिका, IF हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, FORM हा शब्द DMTO या संकेताक्षरात लिहिला जातो, तर STOP हा शब्द कोणत्या संकेताक्षरात लिहिला जाईल. तर बघा QR या संकेताक्षरात लिहिला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विसंगत घटक ओळखा. तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. बघा चालक हे काय आहे, विसंगत घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 15 माणसे एक काम 24 दिवसात करतात, तर तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील. तर बघा किती दिवसात करतील, तेच काम 12 माणसे 20 दिवसात करतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पावसाळा सुरू झाला की शेतकरी खुश होतो, वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा कोणत्या अवयवाचा प्रकार आहे, हा वाक्य उभयान्वयी अवयवाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वानर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर बघा कोणता होतो समानार्थी शब्द, वानर या शब्दाचा. शाखा मृग हे काय आहे, समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धर्म हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. तर बघा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो धर्म हा शब्द. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तत्सम. तत्सम या प्रकारामध्ये धर्म हा शब्द मोडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तो बैल बांधतो वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे. बघा तो बैल बांधतो या वाक्यातील खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग हे काय आहे, या वाक्यातील प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. तर बघा कोणता होतो प्रामुख्याने या कडा या शब्दाचे सामान्य रूप. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे कड्या हे काय आहे, या शब्दाचे सामान्य रूप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोल्ह्याची टिंब असते. तर बघा काय असते कोल्ह्याची, प्रामुख्याने कोल्हे कई हे कोल्ह्याची असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. तर बघा भाववाचक नाम काय आहे, बघा मनुष्य या शब्दाचे आपल्याला ते ओळखायचे. बघा मनुष्यत्व हे काय आहे, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हाती घेणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता. तर बघा अचूक अर्थ कोणता होतो, बघा हाती घेणे या वाक्यप्रचाराचा. कामाला सुरुवात करणे हे काय आहे, हाती घेणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उंबराचे फूल या शब्द मराठी भाषेत कोणत्या अर्थाने वापरला जातो. तर बघा कोणत्या अर्थाने वापरला जातो उंबराचे फूल हा शब्द मराठी भाषेत दुर्मिळ वस्तू या अर्थाने वापरला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंचमुखी हनुमान हे कोणते विशेषण आहे. तर बघा कोणते विशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो, पंचमुखी हनुमान
समास घटित विशेषण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्राह्मण व पक्षी या दोनही अर्थाचा एकच शब्द कोणता? तर बघा कोणता आहे ब्राह्मण व पक्षी या दोनही अर्थाचा एकच शब्द? द्विज हे काय आहे? एकच शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे? तर बघा महाप्राण कोणता वर्ण आहे? बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी ह हे काय आहे? महाप्राण वर्ण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द सांगा. तर बघा मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा मितभाषी हे काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर बघा शुद्ध शब्द कोणता आहे? बघा प्रामुख्याने या ठिकाणी निलिमा हे काय आहे? शुद्ध शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर बघा कोणते नाम आहे? प्रामुख्याने प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. तर बघा वाक्य काय आहे? बघा या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचं. बघा श्लेष वाक्यातील अलंकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या समासाचे उदाहरण आहे रामकृष्ण हा शब्द? द्वंद्व समास या समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर बघा एकूण किती व्यंजने आहेत कल्पवृक्ष या शब्दामध्ये? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 6. म्हणजे कल्पवृक्ष या शब्दात एकूण 6 व्यंजने आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तो नेहमी उशिरा येत असतो या वाक्याचे काळ ओळखा. तर बघा या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचे. बघा तो नेहमी उशिरा येत असतो या वाक्याचे खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे रीती वर्तमान काळ हे काय आहे? तो नेहमी उशिरा येत असतो या वाक्याचे काळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्याला सीमा नाही असा कोण? तर बघा कोण होतो ज्याला सीमा नाही असा? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे असीम. म्हणजे ज्याला सीमा नाही असा असीम हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वनामांना टिंब असे म्हणतात. तर बघा काय म्हणतात सर्वनामांना प्रामुख्याने? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रतिनामे. म्हणजे सर्वनामांना प्रतिनामे असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काम करा म्हणजे यश येईल वाक्यप्रकार ओळखा. तर बघा काम करा म्हणजे यश येईल या वाक्यप्रकार आपल्याला ओळखायचे. बघा संकेतार्थी वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फळे गोड निघाली या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. तर बघा विधेयपूरक काय आहे? बघा फळे गोड निघाली या वाक्यातील गोड हे काय आहे? वाक्यातील विधेयपूरक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट नाउन फ्रॉम अपर रिली. करेक्ट आन्सर रिलायन्स. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट जेंडर ऑफ द वर्ड ॲक्टर. करेक्ट आन्सर ॲक्टर्स ॲक्ट्रेस. नेक्स्ट क्वेश्चन, fill in the blank with appropriate pronoun. One cannot be careful of dash good name. Correct answer one's good name. Next question, the plural of thief is dash. Correct answer thieves. Next question, choose the correct option and fill in the blank. She told me many dash stories. Correct answer existing stories. Next question, the past participle from the verb do is. Correct answer done. The past participle from of the verb do is done. Next question, fill in the blank with the proper modal auxiliary. If you want to succeed, you dash have strength of character. Correct answer should have strength of character. Next question, point out the incorrect adverb. Correct answer fastly is correct answer. Next question, choose the correct synonym for knack. Correct answer aptitude. Next question, supply proper preposition for the blank. His capacity dash hard work seems unlimited. Correct answer for hard work seems unlimited. Last question, in the sentence either he must either work or strive is used as. Correct answer conjunction. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 10 हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो येत्या म्हणजे 18 तारखेपासून सुरू होणारी ही परीक्षा रद्द झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असेल. आता पुढची तारीख येईल तेव्हा येईल. लवकरच आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून कळवू. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत
घेत असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.